नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। हिंगोलीत राज ठाकरेंच्या स्वागतावेळी कार्यकर्त्यांचा गोंधळ, शासकीय विश्रामगृह परिसरातील ग्रिल तुटले। कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे पायऱ्यांच्या बाजूला लावलेले ग्रिल तुटले। भाजप खासदार अशोक चव्हाणांना मोठा धक्का। जवळचे मित्र माजी राज्यमंत्री DP सावंतांनी नांदेड उत्तरमधून मागितली उमेदवारी। काँग्रेसकडून सावंत लढण्यास इच्छुक। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभेची जागा काँग्रेसकडे घेण्याची मागणी। काँग्रेसच्या गंगाखेड येथे आयोजित आढावा बैठकीत पक्षश्रेष्ठींकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी। लोकसभेचा आणि विधानसभेचा डाव वेगळा, लातूरवर आपलंच वर्चस्व। विधानसभा निवडणुकांवर भाजप आमदार संभाजीराव पाटील यांचं वक्तव्य आहे। दौंड तालुक्यात महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये बंडाची ठिणगी। विधानसभेला राहुल कुल यांचं काम न करण्याचं सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचं बैठकीत ठराव आणि त्याचं पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना दिल्याची माहिती। राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा आटोपता घेतला। राज ठाकरे यांचा दौरा 12 तारखेऐवजी आता 10 तारखेला संपणार। छत्रपती संभाजीनगर शहरात 10 तारखेला दौऱ्याची समाप्ती। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सगळं काही गुलाबी। दादांच्या जॅकेटपासून ते यात्रेतील बसही गुलाबी रंगाची। दादा गटाच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाच्या गाड्या, तर सभेच्या प्रचार मेळाव्यातील बॅनरही गुलाबीच। रत्नागिरी नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस। पगारवाढ, जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच। नांदेडमध्ये राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या 5 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल। काल मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोध केला होता। प्रहारच्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात बॅनरबाजी। आता प्रहार केलाच पाहिजे, बॅनरवर उल्लेख। छत्रपती संभाजीनगरात बच्चू कडूंच्या समर्थनात बॅनरबाजी। बच्चू कडूंच्या सभेला परवानगी नाकारल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक। अब मैं रुकेगा नहीं, बॅनरवर उल्लेख। पुण्यात काँग्रेसकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांविरोधात उपरोधिक बॅनर। लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री माझा लाडका खड्डा योजना। बॅनरवर सर्वोत्कृष्ट खड्डानाथ, सर्वोत्कृष्ट खड्डेंद्रचा उल्लेख। नाशिकच्या काळाराम मंदिरात परिसरात अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर। अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त भाजप आमदारांकडून स्वागताचे बॅनर। धाराशिवमध्ये औरंगजेबबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात मराठा संघटना आक्रमक। परंडामध्ये नारायण राणे, प्रवीण दरेकरांना जोडे मारो आंदोलन। आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी। नागपूरच्या चिंचभवन उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे। खड्ड्यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक। दिंडी काढत सरकारविरोधात घोषणाबाजी। नागपूरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन। चिंचभवन पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं दिंडी आंदोलन। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा। अमरावतीच्या इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी मोर्चा। नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत BR कदम आणि बालाजी चव्हाण यांच्यामध्ये जोरदार वाद। कुणालाही पक्षात घेऊन त्यांचा तिकीट देऊ नये त्यांना, या मुद्द्यावरून नेते भिडलेत। जायकवाडी धरणाची पाणी पातळी आता 25.28%वर। नाथसागर जलाशयात नाशिकमधून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 20 फुटांनी घटली। वातावरण ढगाळ असून पावसानं सध्या विश्रांती घेतली आहे। सोलापुरातील उजनी धरण 100% भरलं। परिसरातील शेतकऱ्यांची नदी काठावरील विद्युत पंप काढण्यासाठी लगबग। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ। जिल्ह्यातील टेमघर धरण 100% भरलंय। पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली। सोलापुरातील उजनी धरण 100% भरलं। तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि ग्रामस्थांच्या हस्ते जलपूजन। पुणे शहरातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा। जुलैमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण। पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य शासनाला सुपूर्द। जळगावमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी। शेती पिकांना जीवनदान, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। नंदुरबारमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात। पावसामुळे पिकांना पुन्हा जीवदान। शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक धरणात पाणीसाठा वाढणार। सिंधुदुर्गच्या कुडाळमधील हळदीचे नेरूर पुलाला भगदाड, तर वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण। आपत्कालीन व्यवस्थेमधून तात्काळ पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी। मनमाड आणि येवला शहरासाठी पालखेड धरणातून पाणी सोडण्यात आलंय। पाटाच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आलंय। बीड जिल्ह्यात पिकांवर अळीचा प्रादुर्भाव। तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांकडून ड्रोन फवारणी। वाशीमध्ये ड्रोनच्या सहाय्यानं कीटकनाशकाची फवारणी। शेलू बाजारमधील शेतकऱ्यांकडून आधुनिक शेतीवर भर। सांगलीच्या जत तालुक्यातील डाळिंबाला उच्चांकी दर। विशाल कुंभार या शेतकऱ्याच्या डाळिंबाला 265 रुपये दर मिळाला आहे।
बांगलादेशमधील अस्थिरतेचा महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांवर परिणाम. हिंगोलीतील मार्केट यार्डात हळदीच्या भावात घसरण, हळदीच्या दरात ₹1000 घसरण, शेतकरी आर्थिक संकटात. वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचा दर घसरल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोयाबीनची ₹4000 दरानं विक्री. वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे हळदीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. परभणी जिल्हा कचेरीवर शेतकऱ्यांकडून भजन कीर्तन आंदोलनाचा इशारा. पीक विम्याच्या प्रश्नाबाबत शेतकरी आक्रमक. दुधाच्या दरासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची 33व्या दिवशी सांगता दूध उत्पादन संघर्ष समितीकडून उर्वरित मागण्यांसाठी संघर्ष सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट. जळगावच्या पाचोरा तालुक्यात नगर परिषदेसमोर काँग्रेसकडून ढोल बजाव आंदोलन. नागरिकांच्या समस्यांसंदर्भात काँग्रेस आक्रमक. जळगावात महिला प्रवाशांमुळे एसटीला तब्बल 251 कोटी 9,44,000 उत्पन्न. एसटी महिला सन्मान योजनेचा एसटी विभागाला लाभ. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थिनींच्या वसतिगृह परिसरात बिबट्याचा वावर. मुक्त संचार करताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. विद्यार्थ्यांची विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार. गोंदियात मुंबई कोलकाता महामार्गावर उड्डाणपुलाच्या बांधकामाचा काही भाग कोसळला. महामार्गावर वाहतूक कोंडीचं चित्र. बांधकाम विभागाच्या कामावर सवाल. मुंबई गोवा महामार्गावर उभ्या कंटेनरला आयशर ट्रकची धडक. अपघातात दोघांचा मृत्यू. कामोठे रेल्वे स्टेशन समोरील घटना. पावसामुळे परडी बसस्थानकाची दयनीय अवस्था. प्रवाशांना नाहक त्रास. आमदाराच्या नावानं चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या. संभाजीनगरच्या उस्मानपूर भागातली ही घटना आहे. चिठ्ठीत आमदार नारायण कुचे आणि त्यांचे बंधू देविदास कुचेंचं नाव. वर्ध्याच्या काकडदरामध्ये सामान्य रुग्णालयासाठी आता 25 एकर जागा मंजूर. भाजपचे युवा नेते सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश. छत्रपती संभाजीनगर शहरात ड्रोनसह उड्डाण घेणाऱ्या क्रियांना आता बंदी. पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आयुक्तालयाचा निर्णय. पहिली पत्नी असताना दुसरीशी लग्न केल्यानं शिक्षक आणि शिक्षिका निलंबित. विवाह नियमबाह्य असल्याचं सांगत धाराशिवच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई. धुळ्यात जिमखान्यातील 2 चंदन झाडांची कत्तल करून चोरीचा प्रकार. नकाने तलाव परिसरातील प्रियदर्शनी जिमखान्यातली ही घटना. गुन्हा दाखल. नागपुरात खड्डे अपघातावरून पोलीस सतर्क. रस्ते किंवा उड्डाणपुलावर खड्डे पडून अपघात झाल्यास कंत्राटदारावर थेट कारवाई केली जाणार. आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती.